हाय फ्रेंड्स, आज आपण पुण्यातील एका अशा मंदिरात आलोय ज्याबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर एक सुंदर आणि शांत मंदिर आहे, ज्याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. हे आहे म्हातारी आई देवस्थान. थेऊर गावाजवळ वसलेलं एक अतिशय सुंदर ठिकाण. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य रस्त्यावरून थोडा कच्चा रस्ता घ्यावा लागतो. काही अंतर गेल्यावर एक भव्य प्रवेशद्वार दिसतं आणि तिथून मंदिर परिसरात प्रवेश करता येतो. वाहन पार्क केल्यानंतर मंदिराकडे जाताना परिसराची विशालता लगेच लक्ष वेधून घेते. मुळामुठा नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर शांतता आणि निसर्ग सौंदर्याचा अप्रतिम संगम आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ विशाल घंटा आणि तुळशी वृंदावन विशेष लक्ष वेधून घेतात. परिसरात हत्ती, सिंह आणि माशाच्या मूर्त्या देखील पाहायला मिळतात, ज्यामुळे मंदिराचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. त्यानंतर मी म्हातारी आईचं दर्शन घेतलं आणि देवीचे आशीर्वाद घेतले. दर्शनानंतर नदीकडे जाणाऱ्या पायऱ्यांवरून खाली गेलो. समोर दिसणारं दृश्य खरंच मन मोहून टाकणारं होतं. नदीचा शांत प्रवाह, थंड वारा आणि पाण्यातील काही सुंदर पक्षी, हा अनुभव खूपच प्रसन्न करणारा होता. शहराच्या घोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील तर हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखं आहे. मी इथे काही अतिशय शांत आणि सुंदर क्षण अनुभवले. पण या मंदिराची ओळख फक्त त्याच्या सौंदर्यापुरती मर्यादित नाही. या मंदिरामागे काही रंजक कथा आणि श्रद्धेशी जोडलेल्या गोष्टी आहेत. त्या जाणून घेण्यासाठी रीलचा पार्ट 2 नक्की बघा. भेटूया पार्ट 2 मध्ये.